नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभूराजे, जय बागायतदार. रामकृष्णारी सुरेश ढोणे बागायतदार यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची जी तारीख आहे दिनांक 29/3/2025 आणि आपण आता हे जे सीताफळ आणि पेरू हे जे आपण नेहमी आंतर व्हिडिओ टाकतो आणि आंतरपीक आपण दोन्ही सीताफळ आणि पेरू घेतलेलं आहे. सीताफळाचं आपल्या 2020ची लागवड आहे, याला जवळपास 4 वर्ष, आता 5वं वर्ष चालू झालेलं आहे. आणि यावर्षी आपण खऱ्या अर्थानं तसं जर सुपर गोल्डन सीताफळाचं जर पाहिलं, आपलं सुपर गोल्डन सीताफळ आहे आणि पिंक तायवान पेरू आहे. या सुपर गोल्डन सीताफळाचं जर पाहिलं तर याची जी बेसिक छाटणी असती ही 15 मेची असती, परंतु आपण याच्यात आंतरपीक घेतल्यामुळं आणि आपल्याला जो पेरू आहे हा चांगल्या भावात आला पाहिजे, त्या हिशोबानं आपल्याला जी छाटणी घ्यायची. कारण आपल्याला याच्यात अंतर हे दोन्हीचं जे अंतर आहे फक्त 8 फुटाचं असल्यामुळं आपल्याला याला एकाला तानावर सोडून दुसऱ्याला पाणी दिलं जात नाही. दोन्हीही स्टेज कार्यक्रम हे सोबत करावं लागतात. आता यामध्ये आपण मागच्या वर्षाला आपण 1 एप्रिलला छाटणी घेऊन 1 एप्रिलला पाणी दिले होते. कारण त्याचा जो हिशोब असतो, छाटणी ज्या दिवशी आपण पाणी देऊ त्या दिवसापासून त्याचा हिशोब धरला जातो. त्यानंतर 6 महिन्यानं या मालाची हार्वेस्टिंग होती. मागच्या वर्षी आपण 1 एप्रिलला पाणी दिलं. 1 एप्रिलला पाणी दिल्यामुळं जे समोर ते सेटिंग माल 1 महिना जवळपास त्याला लागला माल सेटिंगच्या अवस्थेमध्ये यायला, आणि मेचं टेम्परेचर आलं त्यामुळं माल सीताफळाचा सेटिंग झाला नाही आणि अगदी कमी प्रमाणात झाला. आणि वर्षही पहिलंच असल्यामुळं तेवढा पाहिजे त्या प्रमाणात माल निघाला नाही. आणि जे पेरूचं आहे तर पेरूचं आपलं चांगलं उत्पन्न मिळालं. पेरूला कुठल्याही टेम्परेचरचा असर होत नाही. आता आजची जी 28 दिवस, आज आपण या झाडाला पाणी देऊन आज जवळपास 29 दिवस पूर्ण झाले. तर या 29 दिवसामध्ये आपण पाहू शकता माझ्याकडं ड्रिपची व्यवस्था आहे. ड्रिपच्या नळ्या थरलेल्या आहे, परंतु मी ते सुरुवातीला फक्त 2 वर्ष ड्रिपनं पाणी दिलं आणि पाणी मुबलक असल्यामुळं आम्ही याला एक 5-6 दिवसातून याला मोकळंच पाणी त्या ठिकाणी देतो. आज हे आपण पाहू शकतो पेरूची आज हे कळ्या या ठिकाणी लागलेलं आहे. आणि याचं असं आहे की कळ्या लागणं आणि झाडाचं डेव्हलप होणं हे याचं सोबतच कार्यक्रम असते. सीताफळाचंही तशाच प्रकारचं आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी किती प्रमाणामध्ये माल लागलेला आहे, जवळपास पाहू शकतो. आता कुठे माल सेटिंग व्हायला लागला काही. आता यामधून जर समजा आज जो माल आहे हा माल जर यापैकी जर आपल्याला 10% जरी माल, 90% माल ड्रॉप झाला आणि 10% जर माल सेटिंग झाला, कारण आपण ही जी छाटणी घेतली हा माल आपला ऑफ सीझनमध्ये येणार आहे. मागच्या वर्षाला जो ऑफ सीझनमध्ये माल विकला सीताफळाचा तो 250 रुपये किलो विकला. याच्यामध्ये खूप मोठी रिस्क आहे. मी आपल्याला सांगणार नाही की तुम्ही हे करा, कारण मी हा प्रयोग करतो आहे. मी प्रयोग करत असतो कारण प्रयोग करत असताना त्यामध्ये फायदा आणि नुकसान दोन्हीही त्या ठिकाणी असतं. म्हणून मी आपल्याला सांगणार नाही की आपण उन्हाळ्यामध्ये छाटणी घ्या किंवा घेऊ नका, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी हा एक प्रयोग करतो आहे, कारण मला मी स्वतः मार्केटमध्ये 250 रुपये किलो सीताफळ विकताना पाहिलं. म्हणून मला एक प्रयोग करायचा आहे की मला त्या टायमामध्ये सीताफळ विक्रीला आणायचं आहे. बघू आपण आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याच्यामध्ये, कारण यावर्षी आपण काय केलं, मागच्या वर्षाचा आपण अनुभव घेतला टेम्परेचरमध्ये, म्हणून यावर्षी आपण 1 महिना मागे गेलो. जसं 1 एप्रिलला मागच्या वर्षाला पाणी दिलं, तर आपण यावर्षी 1 मार्चला पाणी चालू केलं. त्यामुळं आता यावर्षी आपल्याला याच्यातून काय बेनिफिट, म्हणजे काय आपल्याला घडामोडी घडतील हे आपल्याला येणारा काळ निश्चित सांगायला. आपण चारी बाजूला पाहू शकतो की अशा पद्धतीनं भयानक असा माल या ठिकाणी कळ्या लागलेल्या आहेत. त्यातला कुठेही माल सेटिंग होत आहे. आज आपण याच्यावरती जे बागायतीवर काम करणारे तज्ज्ञ लोक आहे, कारण आपलं कसं असतं की जिथपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे तिथपर्यंत डोकं लावायचं. जी गोष्ट आपल्याला कळत नाही, आपल्यापेक्षा सिनियर जे आपल्यापेक्षा माहितीवाले असतील, चांगले तज्ज्ञ असतील, त्यांच्याकडून आता सल्ला घेऊन आपण याचं जे सेटिंगसाठी आपल्याला काय करता येईल, माल जेणेकरून माल सेटिंग होईल यासाठी आपण काय जे असेल प्रयोग आणखीन त्या ठिकाणी आपण जो करायचा तो खर्च त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न म्हणजे करणारच. तर अशा पद्धतीनं आपण सर्व झाडांची अवस्था हीच आहे. अशाच प्रमाणामध्ये माल त्या ठिकाणी लागलेला आहे. आणि पेरूचं तर काही टेन्शनच नाही. पेरूला पिंक तायवान पेरू जो आहे याला निश्चित याला कुठल्याही प्रकारचा टेम्परेचरचा त्याच्यावरती काहीच परिणाम होत नाही. आपण पाहू शकता हे पेरूवरती किती प्रमाणामध्ये कळ्या लागलेलं आहे. मागच्या वर्षाला आपण याला फोम लावून अतिशय चांगल्या प्रकारे यामध्ये आपल्याला उत्पन्न मिळालं. आपण आता ह्याच्यामध्ये जे
आपण हे मधलं अंतर आहे. तर याच्यामध्ये आपण एक आंतरपीक म्हणून आता एक आणखीन 15 दिवसानं याच्यामध्ये पूर्ण आपण शेपू टाकणार आहे. जवळपास आता 2.5 एकर क्षेत्र आहे. तर 2.5 एकरामध्ये पूर्ण, कारण शेपूला या ज्या झाडांची जी सावली आहे, या सावलीमुळं एक जी जळण्याचं प्रमाण असते शेपूला, तर हे अगदी म्हणजे या झाडाच्या सावलीमुळं जळण्याचं प्रमाण कमी होतं. आणि एक आपल्याला या झाडांना त्याच्यापासून एक फायदा आहे की आपण त्याला नियमित त्या शेपूला खत देणार, फवारणी करणार. त्याचा फायदा, त्या खताचा फायदा या झाडांना होणार, फवारणीचासुद्धा फायदा होणार. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण हे ज्याच्यामध्ये आंतरपीक शेपू टाकल्यामुळं हे काय करणार, किंवा जे वरतून येणारं जे टेम्परेचर आहे आता एप्रिल मेमध्ये खूप भयानक असं टेम्परेचर असतं. या टेम्परेचरनं काय होतं, किंवा वरून जे ऊन तपतं तर याच्यातून जमीन गरम होऊन ज्या खालच्या ज्या मुळ्या असतात यांनासुद्धा इजा पोहोचते. जर आपण याच्यामध्ये जर हे शेपू टाकले तर याच्यातून एक आपण जशा प्रकारे आपण ऊसाचं आच्छादन करतो, किंवा मळीचं जे असते कारखान्यातलं जे रॉ मटेरियल, त्याच्यापासून जे वेस्टेज मटेरियल त्याच्यापासून एक आच्छादन करतो, त्या प्रकारचं एक आच्छादन होतं. आणि एक या क्षेत्रामध्ये, या शेतामध्ये एक थंडावा निर्माण राहतो. हा एक त्याच्यामागचा दुसरा फायदा आहे. आणि आपल्याला अतिशय लाखो रुपयामध्ये याच्यामध्ये आंतरपीकसुद्धा त्या ठिकाणी मिळते. तर अशा पद्धतीने आपण आता सीताफळाचं याचं नियोजन केलेलं आहे. आणि आपण फोम आणि बॅगिंग जे मागच्या वर्षी केलं होतं त्याचप्रमाणे यावर्षी आपण छाटणी पाणी दिल्यापासून 4 महिन्यानंतर आपल्याला ज्यावेळेस निंबाच्या आकाराचं फळ होईल त्यावेळेस आपल्याला याच्यावरती ते फोमाचं करावं लागेल. आणि आपण आजपर्यंत जसं आपण सांगत असतील, पण आपण शेती करत असताना आपण खर्चाचं सुद्धा त्या ठिकाणी ताळतंबे ठेवलं पाहिजे, की उगाच खर्च करून आपल्याला खर्चाच्या प्रमाणात उत्पन्न अगदी आपला कसा कमीत कमी खर्च होईल त्याच वेळेस आपल्याला शेतकऱ्यांना, नाही तर आपण जर पूर्ण टेक्निकलच जर वापरत बसलो तर आपल्याला उत्पन्नाच्या अर्ध जर खर्च लागत असेल तर त्यामध्ये आपल्याला होणार नाही. म्हणून आपल्याला ज्या ठिकाणी खर्च करायचा त्या ठिकाणी करावंच लागणार, परंतु जेवढा आपण कमी करता येईल तेवढा कमी निश्चित करायचा प्रयत्न करायचा. आज रोजी जवळपास 29 दिवस झाले. 29 दिवसामध्ये आपण या शेतामध्ये एकही फवारणी आजपर्यंत केलेली नाही. आणि आता हे सेटिंग अवस्थेमध्ये झाडं आलेलं आहे. त्यामुळे आपल्याला निश्चित आता याला रेग्युलरमध्ये एक 10-15 दिवसाच्या 10-12 दिवसाच्या अंतरानं आपल्याला बदलून फवारणीचं नियोजन आपल्याला निश्चित करावं लागणार आहे. आणि अगदी चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन आपण हा प्रयत्न करूयात. आपण शेतकरी बांधवांनी एकमेकास सहकार्य केलं पाहिजेत, एकमेकास आपले जे अनुभव असतील ते शेअर निश्चित केले पाहिजेत. त्यामुळे जेणेकरून आपल्या सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तर अशा पद्धतीनं संपूर्ण आपल्या या बागेचं नियोजन आहे. तर आपण माझा जो व्हिडिओ आहे आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर करा. धन्यवाद. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय बागायतदार, रामकृष्ण.